आज सकाळी सकाळी नवऱ्याने हा गजऱ्याचा पुडा हातात ठेवला आणि बोलला, चल तयार हो, आज जरा बाहेर जाऊयात. कारणही तसं होतं, कारण आज होती आमची ॲनिव्हर्सरी आणि सेलिब्रेशन म्हणजे आमच्यासाठी फिरणं आणि एकत्र वेळ घालवणंच. मग काय केली सुरुवात, पहिला देवपूजा करून घेतली आणि मग पोटपूजेकडे वळलो थोडासा. आज एक डोसा चिला असाच बनवला. मग काय घरातली कामं उरकली. बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो आणि दुसरं काय असो, कामं काही चुकलेली नाहीत. पटकन कामं करून घेतली. म्हणजे कसं, आज थोडासा बाहेरच खाण्याचा प्लॅन होता जेवणाचा. म्हणून मग नाश्ताच फक्त भरपेट केला आणि सगळं घरातलं आवरलं. म्हणजे घरातलं आवरून गेलं की मग परत येऊन काही टेन्शन नाही, मग रिलॅक्स होतं. माझी पहिल्यापासूनची सवय आहे. शक्यतो मी सगळं घरातलं आवरूनच बाहेर पडते. म्हणजे मग जिथं गेलोय तो तो क्षण, तो वेळ मस्त आनंदानं घालवता येतो. नाही तर मग घरातलंच टेन्शन, घरी जाऊन काम करायचं असं. मग काय कुठं जायचं म्हटलं की श्रीनू मस्त असा तयार होतो आणि सगळ्यांच्या आधी तयार होईल. सगळ्यांच्या आधी तयार होईल असं त्याचं मस्ती चालू असते. त्याला नाश्ता दिलेला हातात आणि त्याचं मस्त चालणं. आता काय पाय आलेत, मग कुठं चढेल आणि कुठं काय. खूप करामती झाल्या बरं का श्रीनू, आणि मस्त असा नाचून दाखवतो सगळ्यांना. आवरलं आणि येऊन पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. म्हणजेच आम्ही आज ठरवलेलं शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला जायचं. तसं आम्ही तर भरपूरदा आलो आहे, पण आयुष्यातला खास क्षणी आम्ही येतोच. म्हणजे बड्डे असो, ॲनिव्हर्सरी किंवा दिवाळीचा पहिला दिवस आम्ही मंदिरात येतोच. म्हणजे आपल्या एवढ्यात जवळ महाराजांचं मंदिर आपल्याला लाभलं आहे आणि त्याचा उपभोग किंवा उपयोग करून नाही घेतला तर मग काय आहे ना. ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातलं मराडेपाडा एक छोटंसं गाव आहे. त्या गावात हे महाराजांचं सुंदर मंदिर उभारलं गेलं आहे. एक त्याला असं किल्ल्यासारखं स्वरूप देऊन दगडी बांधकाम करून सुंदर मंदिर बांधलेलं आहे. आणि अशा मंदिराच्या साईडनं सभोवताली अशा 3D पेंटिंग्स किंवा प्रतिमा अशा तयार केलेत. म्हणजे वेळोवेळी जे प्रसंग घडलेले आहेत त्या प्रसंगाचं विश्लेषण करून, आणि खाली त्यात मराठी आणि हिंदीमध्ये त्याचं, इंग्लिशमध्ये त्याचं ना मस्त कुठला तो प्रसंग आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. रात्रीचं या ठिकाणी आल्यानंतर खूप सुंदर मंदिर दिसतं. सगळ्यांनी आम्ही फोटो काढले आणि आज आमच्याबरोबर माझे छोटे दीर आणि जाव होते. त्या दोघांनीचा आमचा दिवस आजचा खूप स्पेशल बनवला. कारण आम्ही थोडेसे जुन्या काळातले म्हणा, कारण आम्ही केक असं फारसं आम्ही कापत नाही. म्हणजे फिरणं, खाणं आणि मुलांबरोबर वेळ घालवणं असंच आमचं सेलिब्रेशन असतं. पण आज तिनं मस्त आमच्यासाठी केक आणला, दोघांनी छानसं गिफ्ट आणलं, आम्हाला एक डिनरची पार्टी दिली त्यांनीच. त्या दोघांचं लग्न व्हायच्या अगोदरच आम्ही इकडे गावी शिफ्ट झाल्यामुळं आमचं एकत्र राहणं जास्त होतच नाही. म्हणजे आम्ही कार्यक्रमात किंवा असं एखाद्या प्रसंगाला भेटतो, जवळच राहतो, पण एकत्र राहणं होत नाही. पण असे छोटे छोटे प्रसंग आम्ही आवर्जून एकत्र येऊन सेलिब्रेशन करतो. खूप छान वाटतं. दिवसाचा शेवट अशा गोड आईस्क्रीम डेझर्टने केला. घरी आलो, थकायला झालेलं, पण हा आमचा श्रेनू आणि तक्षू थकत नसतात अजिबात. त्यांना तरी पण खेळायचं होतं. रात्रीचे 11:30 वाजून गेलेले. मग काही थोडा वेळ अंगणात पोरांबरोबर खेळत बसलो. दिवसभराच्या गप्पा मारल्या.